त्याच्यावरती सरकारी पक्ष जो आहे तो त्यांची बाजू सिद्ध करू शकला नाही. सविस्तर सांगा. एकंदरीत जे 2009 पासून केस चालू होती, UAPA आणि MCOC लागलेला होता स्टार्टिंगमध्ये, पण मध्यंतरी 2017च्या वेळेस ते MCOC काढून टाकण्यात आलेला आहे, ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर UAPAच्या सेक्शन्सवरती तो खटला चालला. एकूण 325च्या जवळजवळ 323 साक्षीदार एकूण तपासण्यात आलेले आहेत आणि त्या 323 साक्षीदारामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा कोणत्याही आरोपीबद्दल प्रॉसिक्युशनने सिद्ध करू शकला नाही. त्याच्यामुळे आज कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपींचे सांगा, आपण कोणत्या आरोपींचे वकील होतात आणि त्यांच्यावरती काय आरोप होता? न्यायालयाने ते आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले हे म्हणतात. नेमकं काय म्हटलं? इन्व्हेस्टिगेशन ATS असा आरोप होता माझ्या आरोपीवरती की सुधाकर चतुर्वेदी, आरोपी क्रमांक 11, की त्यांच्यापाशी काही RDSचे स्टेन्स त्यांच्या घरात पोत्यावरती भेटलेले आहेत आणि त्यामुळे आमच्यावरती UAPA लावून खटला दाखल करण्यात आला होता. पण हा पूर्ण बिल्टअप आणि फ्रेम्ड अप आहे हे सिद्ध झालेलं आहे आजच्या निकालावरती. अभिनव भारत या संघटनेनं या संपूर्ण आरोपींना आर्थिक मदत केली होती आणि ती आर्थिक मदतीच्या पार्श्वभूमीवरच हा सगळा ब्लास्ट केला गेला, बैठका केल्या गेल्या आणि लॉजिस्टिकल सपोर्ट देखील केला गेला होता, असा देखील आरोप होते. आरोप होता, पण कोणत्याही प्रकारचा पुरावा त्यांनी ह्या संघटनेच्या अगेन्स्टमध्ये आणू शकले नाही. कोणताही आर्थिक व्यवहारचा कोणतं डॉक्युमेंटेशन आलं नाही, कॅश व्यवहार आलेला नाही, कोणताही फिजिकल एव्हिडन्स अगेन्स्टमध्ये यांच्या आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांना निर्दोष मुक्तता करण्यात आली. UAPA ॲक्ट जो होता, UAPA ॲक्टबाबत कोर्टाने स्पेशली बोललेलं आहे की त्यांचे सँक्शन चुकीचे असल्यामुळे UAPA लागू करता येत नाही. स्पॉट पंचनामा जो झाला होता तो स्पॉट पंचनामा पूर्णपणे स्पॉट पंचनामाची त्रुटी अशी होती की दुसऱ्या दिवशी तिथं दंगल घडली होती रात्रीच्या सकाळ आणि स्पॉटवरती दगड किंवा बाकीचे मटेरियल्स भेटले नाहीत आणि हे त्रुटी पोलीसवाल्यांच्याकडून झालेली आहे हे थोडंसं पॉईंट आउट करण्यात आलं आहे कोर्टात. तांत्रिक याच्यामध्ये जे पुरावे सादर केले गेले होते, मोबाईलचा डेटा असेल किंवा यांचे कॉल रेकॉर्ड्स असतील, त्यानंतर जे गाडीचे कागदपत्र होते ते असतील, बैठकांचे काही ठिकाणी फोटो असतील, हे असे जे पुरावे सादर केले गेले होते त्याबद्दल देखील कोर्टाने भाष्य केले. कोर्टामध्ये त्यांनी फक्त चार्जशीटमध्ये म्हणला होता की त्यांच्याकडे पुरावा आहे, पण नेमका पुरावा ते दाखल करू शकले नाही. त्याच्यामुळे हे सोडण्यात आलं. हे ह्यांचं फक्त नॅरेटिव्ह होता की आमच्याकडे सगळे रेकॉर्डिंग्स आहेत, पण कोर्टासमोर जेव्हा विटनेस आलेला आहे तेव्हा कोणताही प्रकारचा एव्हिडन्स नव्हता. मुख्य याच्यामध्ये अजून एक मुद्दा होता की RDX सैन्य दलाने जप्त केलेलं RDX जे आहे ते आणलं गेलं होतं आणि ते कुठे प्लांट करायचं याच्याबद्दल एक मीटिंग झाली होती. 120 त्यांना अटक, तुरुंगवास सुद्धा झाला होता. परंतु आज दूध का दूध और पानी का पानी हे समोर आलेलं आहे. अनेक आर्मी अधिकाऱ्यांनी सुद्धा ATSने कशा पद्धतीने प्रेशर केलं होतं आणि खोटा साक्षी द्यायला लावलं होतं हे सुद्धा जाहीरपणे त्या लोकांनी सांगितलं होतं. आणि आज खऱ्या अर्थाने आज साध्वी प्रज्ञा सिंग असेल आणि कर्नल पुरोहित असेल यांना न्याय मिळत आहे. मालेगाव फैसल्यासंदर्भातल्या अनेक प्रतिक्रिया आता बघतोय. खरं तर सगळ्यात पहिल्या प्रतिक्रिया येत आहेत कोर्ट परिसरामधून, त्या येत आहेत वकिलांच्या. 3 चार्जशीट या प्रकरणामध्ये दाखल झाल्या होत्या. मालेगावातून सुद्धा प्रतिक्रिया येते. तर एकूण 7 आरोपी ज्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. महत्त्वाच्या बाबी ज्या अगदी पटापट आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्या म्हणजे त्यावेळेला राजकीय स्टेटमेंट्स आणि मीडियाच्या बातम्यांनी प्रभावित झाली यंत्रणेचे अधिकारी आणि त्यामुळे तपास चुकीच्या दिशेने गेला. अशा प्रकारे कोर्टाने निरीक्षण नोंदवलेलं आहे. कुठलेही सबळ पुरावे हे यंत्रणा दाखल करू शकल्या नाहीत, NIA दाखल करू शकलं नाही आणि फक्त संशयाच्या आधारावर आरोप निश्चित करता येत नाहीत असं कोर्टानं नोंदवलेलं आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडे. बब्बू, काय प्रतिक्रिया येत आहे स्थानिकांच्या निकालाच्या नंतर? साध्वी प्रज्ञा सिंग यांची एक प्रतिक्रिया येते. अनेक वर्ष अपमान केला, संघर्ष करावा लागला, या संघर्षाला यश आलं असं ते म्हणतायत. त्यानंतर समीर कुलकर्णी हे तर रडवेले झाले. त्यांनी असं म्हटलंय की आत्ता कुठेतरी आम्हाला पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळालाय असं वाटतंय. कर्नल प्रसाद पुरोहित यांची अजून प्रतिक्रिया आलेली नाहीत. हे सगळेच्या सगळे आरोपी निर्दोष मुक्त झालेले आहेत. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित
मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहीरकर, शंकराचार्य, सुधाकर धर्दिवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी. कोर्टानं असं म्हटलंय की सबळ पुरावे नाहीत. अभिनव भारतने जे पैसे दिले तो त्याचा वापर आरडीएक्स आणि बॉम्ब तयार करण्यासाठी झाला हे सिद्ध करता आलेलं नाही. स्पॉट पंचनामा योग्य पद्धतीनं झाला नाही. आरडीएक्स आणि बॉम्ब पुरोहितांनी आणला हे सुद्धा सिद्ध होऊ शकलेलं नाही. त्यामुळे मकोका आणि UAPA हे लागू होत नाही असं स्पष्ट करण्यात आलं. आपण थेट जाऊया अजित यांच्याकडे. अजित, काय अधिक माहिती, काय अपडेट? आताच आपण पाहिलं असेल की जे आरोपी नंबर 11 सुधाकर चतुर्वेदी यांचे जे वकील होते रणजित नायर यांनी कोर्टाने काय काय निकाल दिला आणि कोर्टाने कोणत्या गोष्टीवर स्टेप घेतलाय सुरुवातीला आरोपींची नावं केली. त्या आरोपींवर पहिल्याच वाक्यामध्ये म्हटलेलं आहे की सरकारी पक्ष या सर्व आरोपींवरती आरोप सिद्ध करण्यामध्ये अपयशी ठरलेला आहे. आणि ते अपयशी कसं ठरलं, मग स्टेप बाय स्टेप त्यांनी घेतलं. सुरुवातीला ज्या ठिकाणी ब्लास्ट झाला, ज्या ठिकाणी स्फोट झाला, तो स्पॉट पंचनामा जो केलेला आहे तो स्पॉट पंचनामा त्यामध्ये अनेक तांत्रिक चुका आहेत. स्पॉट पंचनाम्यामध्ये जबाब घेतले गेलेले आहेत. ते जबाब जे आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्ट आहे, म्हणजे तफावत आहेत. त्याच पद्धतीनं जी दुचाकी ज्याच्यामध्ये हे सगळे स्फोटक ठेवून जो ब्लास्ट झाला होता, ती दुचाकी नेमकी कोणाची आहे, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरती आरोप केला गेला होता की त्यांची ही दुचाकी आहे. पण ते देखील कोर्ट जे आहे ते देखील सरकार पक्ष जो आहे ते सिद्ध करू शकले नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. त्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांनी हे आरडीएक्स जे आहे हे सैन्य दलाने जप्त केलं, आरडीएक्स आणलं होतं. हा जो आरोप केला होता हा आरोप सिद्ध करताना कोणतेही पुरावे जे आहेत ते सरकारी पक्ष कोर्टामध्ये ठेवू शकले नाहीये, खटल्यादरम्यान ठेवू शकले नाहीये. त्याच पद्धतीनं कर्नल प्रसाद. नक्की अजित. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांची प्रतिक्रिया येते.